चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार योग याग तपे केली तयाने अमुपे सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम चरणा संतांची ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मजित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः देवी मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारितो आपुले आपण देवा मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक हे असं नाही कुठंच विठ्ठल काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार आमचे पोराला वाजले काय पूजनीय श्री जगद्गुरु तुकोबाराय श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून भगवन नामाची मीमांसा करून उपदेश जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेश केलेला आहे तुका म्हणे जपा असं विद्यार्थ रूप आहे आणि हा उपदेश करत असताना केवळ उपदेश करून मोकळे नाही झाले तर ज्या विषयाचा उपदेश केलेला आहे त्याची मीमांसा केली किन्नाम मीमांसा मीमांसा कशाला म्हणतात
यत्र सूक्ष्म विचारणा सा मीमांसा, सूक्ष्म विचार करणं याला मीमांसा म्हणतात. पुन्हा कशाविषयी सूक्ष्म विचार, तर दुसरं लक्षण यत्र पवित्र वचनो विचार मीमांसा, पवित्र वचनांचा विचार करणं याला मीमांसा म्हणतात. दोन मिळून एक लक्षण तयार झालं. पवित्र वचनांचा सूक्ष्म विचार करणं याला मीमांसा म्हणतात. असा हा नाममीमांसात्मक उपदेशात्मक अभंग आहे. यावर आपल्याला चिंतन करायचंच आहे, पण तत्पूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आणि तो असा की तुमच्या या गावामध्ये सुवर्ण महोत्सव आहे. सुवर्ण महोत्सव माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा समाधी संजीवन सोहळा. संजीवन समाधी सोहळा हा शब्द क्वचित ठिकाणी अशा प्रकारे लागतो. त्यातले आमचे ज्ञानोबाराय आहेत. त्यांचा सोहळा आणि त्याचा 50वे वर्ष. 25 वर्ष झाले कोणी कार्याला, म्हणजे 12 वर्ष झाले की त्याला तपपूर्ती सोहळा म्हणतात. 25 वर्ष झाले की त्याला अमृत महोत्सव म्हणतात. 50 वर्ष झाले की त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. 60 वर्ष झाले की त्याला हिरक महोत्सव म्हणतात. 80 वर्ष झाले की त्याला सहस्त्र चंद्रदर्शन म्हणतात. आणि 100 वर्ष झाले की त्याला काय म्हणतात, शताब्दी, म्हणाल सेंच्युरी म्हणतात, तर त्याला शताब्दी म्हणतात. आणि एकदा शताब्दी झाली की पुन्हा मग शताब्दी उत्तर शताब्दी उत्तर अमृत महोत्सव, शताब्दी उत्तर मग ते पुन्हा मग 200 झाली की द्विशताब्दी उत्तर. अशा पद्धतीने चर्चा. पण 100 वर्ष होणं म्हणजे ते शेवटचा अशा प्रकारचा उत्सव असतो. कारण कलियुगातलं सगळ्यात लास्ट आयुष्य किती आहे, 100. विढाला विढाला खूप आनंदाची गोष्ट आहे की 50 वर्षापर्यंत तुम्ही या सोहळ्याला आणलं. याबद्दल सगळ्या गावकऱ्यांचं अभिनंदन. आणि या सोहळ्याला असंच अविरत पुढे तुम्ही चालवावं यासाठी शुभेच्छा. आणि आमचं या ठिकाणी येण्याचं कारण आदरणीय पूजनीय आमचे परमस्नेही श्री हरिभक्तपरायण रामकृष्ण बाबा अंबुसकर यांनी तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीने आम्हाला आमंत्रित केलं आणि त्यामुळे आमचं येणं घडलं. सांगत होते की या गावामध्ये महाराजांचे पिता श्री तीर्थरूप सुद्धा या गावात येत होते. म्हणजे ते एक पिढी झाली. दुसरी पिढी महाराज आणि तिसरी पिढी आता माईकवर मागे उभी आहे पवन महाराज. विठाला आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आमचे परमस्नेही श्री हरिभक्तपरायण नंदू महाराज इंगडे चांदूर खडकीकर भागवताचार्य यांच्या सुमुखातून तुम्ही श्रीमद भागवत कथेचंही पान करत आहात. हा दुग्ध शर्करा योग आहे. आणि यावर्षी तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी आपण असा हा उपदेशपरक अभंग घेतला. संत वेगवेगळ्या पद्धतीची अभंग संरचना करतात. कधी आपली अनुभूती व्यक्त करतात, त्याला स्वानुभूतीपूर्वक अभंग रचना म्हणतात. कधी कधी अद्वैतपरक अभंग रचतात. कधी कधी कथापरक अभंगांची रचना करतात. कधी कधी करुणापरक अभंग असतात. कधी कधी विरहणीपरक अभंग असतात. कधी कधी निर्वाणपरक अभंग असतात. कधी कधी बालक्रीडापरक अभंग असतात. कधी कधी कूटभंग असतात आणि कधी कधी उपदेश करतात. अशा एवढ्या प्रकारच्या अभंगांची रचना आहे. कधी कधी साधू संत महात्मे आपली अनुभूती व्यक्त करतात.
आपल्या अनुभूती जगाच्या समोर मांडतात की जग त्या अनुभूतीकडे पाहून नाही लोकायले जनाची तर मनाची तरी लाज वाटील आणि आपल्या अनुभूतीच्या पावलावर पावलं टाकून तिथपर्यंत येण्याचा प्रयत्न करतील. कधी कधी हे संत महात्मे माझा एवढे अभंग का रचतात? कारण कोण कोण्या अवस्थेत असेल काही सांगता येत नाही. मग ज्याला जी औषध भिळन तो ते घेईल, रेडीमेड कपड्यासारखं ज्याला ज्याचं जे माप बसन तो ते कपडे घेईल. तसं आता या अध्यात्म क्षेत्रामध्ये सगळे एका दर्जाचे नसतात ना. काही काही रस्त्याने येताना झपत येतात, म्हणजे अशा क्वालिटीचे असतात. काही काही इथं आल्यावर लगेच नाही आरंभ गिरंभ होऊ देते आणि बाबा आला गु पाहिलाय बाबा मग लगेच झोपून जाते. असे असतात. परमार्थामध्ये वेगवेगळ्या अवस्था आहेत. मूढा अवस्था आहे, क्षिप्ता अवस्था आहे, विक्षिप्ता अवस्था आहे, एकाग्रता अवस्था आहे, निरुद्ध अवस्था आहे, वेदांताच्या दृष्टीनं शुभेच्छा अवस्था आहे, विचारणा अवस्था आहे, तनुमानसा अवस्था आहे, असंसक्ती अवस्था आहे, पदार्थाभाविनी ही अवस्था आहे, तुर्यगा ही अवस्था आहे, रागानुगा ही अवस्था आहे, वैधी ही अवस्था आहे, स्नेह ही अवस्था आहे, राग ही अवस्था आहे, अनुराग ही अवस्था आहे, सख्य विश्रंभ म्हणजे प्रणय ही अवस्था आहे. प्रणयामध्ये सख्य विश्रंभ प्रणय ही अवस्था आहे. त्यात मैत्र विश्रंभ प्रणय ही अवस्था आहे. भाव अवस्था आहे, महाभाव अवस्था आहे. महाभावामध्ये काहींची अवस्था मोदन महाभाव अवस्था आहे, तर काहींची मादन महाभाव अवस्था आहे. अशा ह्या वेगळ्या वेगळ्या अवस्था आहे. मग कोण कोण्या अवस्थेत आहे? मग त्याला जर तसे तसे अभंग मिळाले तर मग तो त्या अभंगांना साधनेचं पथप्रदर्शक मानून, साधनेची गाईड मानून त्यानुसार साधना करतो. मग काही काही अगदी कोमल हृदयाचे असतात, स्त्री हृदयाचे असतात. मग त्यांना हे काही कळत नाही तुमचं युद्ध गिद्ध. भगवान श्रीकृष्णाच्या लीला सुरू झाल्या की खुश विठाला विठाला अशांसाठी साधू संतांनी एक प्रकरण रचलं, त्याला बाल क्रीडा म्हणतात. एकदम गोड ऐकायला अगदी छान. गोकुळी लाघव दावितो चक्रपाणी, अवघ्या गौरणी सुकुमार सावळा शारंग पाणी, चिमणा विलांबर पिवळा, चिमणा विलांबर पिवळा, पिवळा विलांबर पिवळा, पिवळा विलांबर चिमणा विलांबर पिवळा, चिमणा विलांबर पिवळा, पिवळा विलांबर पिवळा, पिवळा विलांबर पिवळा, चिमणा विलांबर पिवळा, चिमणा विलांबर पिवळा, गळा वैजयंती माला गव भविष्य सावळा, पाय नंदराणी, पाय नंदराणी, हरे नाथ करे तू कृष्णा मज हरे नाथ करे तू कृष्णा मज गवळणींनी कृष्णाला घेरला नाथ बाबा वर्णन करतात. गोकुळी लाघव दावितो चक्र पाणी, भोवत्या वेष्टीत बैसल्या अवघ्या गवळणी, मध्ये सुकुमार सावळा शारंग पाणी, चिमणा विदांबर पिवळा, चिमणा विदांबर पिवळा, गळा वय जयंती माळा गव घवित गण सावळा, पाय नंदराधी, पाय नंदराणी, अरे नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी, नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी. गवळणी नाच म्हणायला लागल्या आणि देवानं नाचू नये असं कधी होणार आहे का महाराज? प्रेमसूत्र दोरी मी तो तिकडे जातो हरी.
नाचतो सावळा सुकुमार निमासूर वदन, लागला नाचायला. नाचतो सुकुमार सावळा निमासूर वदन, वाळे घोळ घागरी यांचा झणकार पूर्ण, वाळे घोर घागरी यांचा झणकार पूर्ण, आकर्ण नयन सुहास्य वदन पाहुणे फुले मदन, हातीच्या मुद्रिका झळकती हातीच्या मुद्रिका झळकी, शूद्र किंकरे सुस्वरे गाती वाक्यने पुरे ढाळा देती, पाहती गवळणी पाती गवळणी, अरे नाच रे तू कृष्णा माझ्या पाहू दे दयनी, अरे नाच रे तू कृष्णा माझ्या पाहू दे, नाच रे तू कृष्णा माझ्या पाहू दे, नाच रे तू कृष्णा माझ्या पाहू दे. नाचतो सुकुमार सावळा निमासूर वदन, नाचतो हा सावळा निमासूर वदनाचा. सगळ्या गोपिका त्याला घेरतात आणि म्हणतात, नाच बरं कृष्णा, आम्हाला पाहू दे बरं डोळ्यानं. आणि महाराज सगळ्या गोपिका पाहत राहतात. आता ऐकायला किती छान वाटत. आणि पाहिलं हा देव साधा आहे का महाराज? म्हणजे जसं एखादा पंतप्रधान, जसं आपण आपल्या देशाचा बघतो, आणि हाच पंतप्रधान घरी गेला की कसा मायच्या चरणाशी बसतो, आणि कसं वाटतं ते दृश्य पाहायला. तो तर नुसता देशाचा पंतप्रधान आहे, आणि जर मायच्या चरणाशी म्हटला तर असं दिव्य वाटत. हा तर महाराज जगाचा तो अध्यक्ष, तुकोबाराय म्हणतात परमात्मा जगाचा अध्यक्ष. अध्यक्ष कळते ना तुम्हाला कशाला म्हणतात? अध्यक्ष म्हणजे सरपंच, अध्यक्ष म्हणजे कोण? मुखिया. अध्यक्ष म्हणजे कोण? मुख्यमंत्री. जे जे त्यातला मुख्य आहे त्याला त्यातला काय म्हणायचा? अध्यक्ष. अध्यक्ष आता कोणालाही करतात, ते रोस्टर निघतात. सरपंच त्या ठराविक त्या रोस्टरनुसार करायचा, सरपंच बकऱ्या व्हायला. मग ते गणितच नाही बसत. निळोबाराय सरपंचाचंही लक्षण करतात. जाणे सकळांचेही भाव, अध्यक्ष हे त्याचे नाव, अध्यक्ष हे त्याचे नाव, अध्यक्ष हे त्याचे नाव. अध्यक्ष हे त्याचे नाव. निळोबाराय म्हणतात त्याला अध्यक्ष म्हणा जो चेहरा पाहून भाव ओळखतो आपल्या सदस्याचा, त्याला म्हणायचं अध्यक्ष. आता अध्यक्ष बकऱ्या वळणाऱ्या करते. महाराज तुम्ही बकऱ्या वळणाऱ्याच्या विरोधात? अरे भैया त्याच्या विरोधात नाही राजा, मी अध्यक्ष कशाला म्हणतात ते सांगून राहिलो. जो आपल्या माणसाचे मन ओळखतो त्याला काय म्हणतात? अध्यक्ष. मग तो जो राजकारणात चुरेल मुरेल असतो ना त्याला ते जमतं. मग तुम्हीच सरपंच व्हायचं का नेहमी? आम्ही नाही व्हायचं का? अरे तुझ्यात क्वालिटीने त्याला जमते ते करू दे, त्याला सवय आहे. तू आल्यावर सया कुठं करा हेच 5 वर्ष कळत नाही, आणि मग पुढच्या 5 वर्षात तो निवडूनच येत नाही. विढाल गावाचा सरपंच, गावाचा अध्यक्ष महाराज, त्यांना गावाचा विचार करा. ते फक्त ग्रामसभेचा म्हणजे हिशोब करते. एक आमसभा 100 रुपये भेटतात, त्याचं गणित 10 लागेल ते 1000 रुपये भेटायला पाहिजे, ते अजून आले नाही. अरे तू अख्ख्या गावाचा मालक आहे, त्या 100 रुपये सहीचा काय विचार करत? हे असं का झालं? अध्यक्ष निवडता आला नाही. हा परमात्मा अख्ख्या जगाचा अध्यक्ष आहे. मग अध्यक्ष असा असते महाराज, त्याला चेहरा समजतो, आणि तो पाहला माणूस त्यानं की मग लगेच तो तसा बोलतो त्याच्याशी. एखादा असला त्याला म्हणे काय रावसाहेब, मी त्याला कळते याला भाऊदादा म्हणलं की खुश राहतो. एखादा असा असते भोळा भाळा, त्याला जर गणू गिनू म्हणलं, पाठीवर हात टाकला की मग हाच अध्यक्ष लगे काय का ना काल दिसला नाही गळ्या तू, त्याच्या खांद्यावर हात टाकतो आणि त्याला पाणी आणायला सांगतो. का बरं? कारण त्याला काम सांगलं की खुश राहते हे याला कळते.
याला अध्यक्ष म्हणतात. कोणाच्या घरी गेला की टेपन जीवानी बसवतो, असे असे पाय ठेवून असा 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 पाय करतो. आणि कुठं कुठं गेला की बादली घेऊन वाढायला लागतो. का? कारण याला माहित आहे, याला आपण टेपन जीवानी राहिलं तर हा दुसऱ्यांना ओळखी करून देतो, आमचे साहेब आमचे साहेब. मग तो तसा वागतो. आणि कुठं कुठं आमचे साहेब पण आमच्या घरी वाढतेच बरं, तो बादली घेऊन फिरतो. हे का होतं असं? खरा अध्यक्ष आहे म्हणून. जगाचा बाप आहे महाराज, हा जगाचा बाप, जगाचा बाप आहे. पण यशोदेले माय म्हणते अध्यक्ष आहे ना, कळाल त्याला की या मॅडमले खुश कसं करायचं. विठाल विठाल विठाल. यशोदे घराकडे चाल, यशोदे घराकडे चाल, मला जेव घाल. भारून दे मांडा, भारून दे मांडा. मजसीच्या ऐवजी लवकरी शब्द आहे. लवकरी भारून दे मांडा, भारून दे मांडा. लवकर मांडा भाजून पाहिजे. तुला जायचं कुठे कमवायला? काय काम आहे तुला? भगवान श्रीकृष्ण कामही सांगतात. अशा हृदयाचे लोक असतात. बाळक्रीडा म्हणलं की बरं वाटत. आता हे तुम्हाला बरं वाटत होतं, आता मला बदलू द्या साहेब. लगेच तुम्ही ठीक आहे बाबा, आपल्या आपल्या पोझिशनने सावधान. महाराजला म्हणा तुमचं चालू द्या, आमचे चेहरे जसेच्या तसेच. कधी कधी हे साधू संत करुणा अपरक भंगर असतात. ज्यात याचना केली जाते ह्याची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा असे भंगर असतात. एकनाथ महाराजचा एक अभंग आहे. दारू गळबयात
एका देवाला संबोधतात. दारू गडबई आता दारू गडबई, अलक्षपूर निवासिनी दारू गडबई, माऊरगड निवासिनी दारू गडबई, कुर्मा जेवढे अवतार आहेत सगळे नावं घेतात आणि शेवटी म्हणतात पंढरपूर निवासिनी दारू गडबई, दारू गडबई आता दारू गडबई, दारू गडबई आता दारू गडबई. करुणा भागली. का बरं करुणा भागली? कारण आपल्याकडून जेवढं करायचं आहे ते सगळं झालं, करणं झालं, प्रयत्न संपले. मग सगळ्या प्रयत्न संपले की पदर पसरावा लागतो. म्हणजे आपल्या प्रयत्नाने जर मिळालं नाही तर मग यासाठी असे हे करुणापरक अभंग संरचना झाली. तेव्हा अनेक देहामध्ये गेलो तर दार उघड म्हणण्याची हिंमत तर सोड देवा. दार उघड असलं तर घुसू नव्हतं शकत. आता हे दार उघड आहे की नाही आपल्या मंदिराचं? येऊ द्या बरं हेलेले एखादे. कोणी म्हणा या बसा बसा पुढे. कोणी म्हणणार आहे का त्याला? नाही. का नाही? हेलगट आहे, प्राणी आहे, त्याचा अधिकार नाही यामध्ये येण्याचा. लगेच कोणी हसहुस करल. एखाद्याला जर त्या हेल्याचा स्वभाव माहित आहे की जास्त शिंगान माती उकरतं तर लगेच जाता बरोबरच पहिल्यांदाच काठी घेऊनच त्याच्या अंगावर जातील. कुत्रं आलं तर हाड म्हणतील, म्हैस आली तर हाड म्हणतील, डुक्कर आलं तर त्याला काढून देतील, मांजर आली तरी शिळ म्हणतील. का? अधिकार नाही. पण आपला मात्र अधिकार आहे, कारण आपल्याला खूप दिव्य अशा प्रकारचा ठेवा मिळाला. नरदे निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देवची होई न म्हणती ते होती, देवची होई न म्हणती ते होती. एवढं जर आहे तर तरी का चित्ती न धरावे. मग धरला चित्तामध्ये, केलेही प्रयत्न, पण यशापर्यंत नेण्या इतकी त्यात शक्ती नाही, म्हणून पदर धरला. दारू बयादा दारू. मग कसे करुणापरक रचना करतात, कधी कधी कूट रचना करतात. मग हे कूट कशासाठी? मस्ती जिरवायसाठी असे अभंग असतात महाराज. कूट कशाला म्हणतात? अर्थ कळते पण त्याचा भाव नाही कळत, त्याला कूट म्हणतात. तुकोबारायांचा एक अभंग आहे बघ. फुगडी फू सौती माझे तू, फुगडी फू सौती माझे तू. हा गुणी भरले धू, हा गुणी भरले धू, तुझ्या डोंगा तोंडावरी तू, तुझ्या डोंगा तोंडावरी तू, तुझ्या डोंगा तोंडावरी तू. फुगडी फू सौती माझे तू,
हा गुणी भरले धू तुझ्या ढुंगा तोंडावरी थो तुझ्या ढुंगा तोंडावरी थो फुगाडी फू एक सवत दुसरीला म्हणते ये एक नवीन आणली करून एक जुनी होती सवती होत्या सवत कशाला म्हणतात महाराज तुम्ही बोलके माणसं म्हणून बोलून कशाला म्हणतात पकवाजे सवत हो हा दुसऱ्या बायकोला म्हणजे त्या माणसाची सवत होते मग सवत कशाला म्हणतात त्याचं बरोबर डिफिनेशन सांगायचं विनिकरी बाबा सवत कशाला म्हणतात मावल्यावर सवत कशाला म्हणतात एक जणाला विचारलं सवत म्हणे एका नवऱ्याच्या 2 बायका मग तिसरी असली तुझ्या का फवत आहे का समजा आता मल्हारराव म्हणजे अहिल्याबाईले 4 अहिल्याबाई होळकरला 4 सासू होते मग एका नवऱ्याच्या 2 बायकोला सवत म्हणतात मग एक गौतमा एक मला त्या काय बानाई एक द्वारकाई आणि एक काय हरकू तुम्हाला कसं काय माहिती ते नाटक आहे ना टीव्हीवर आम्ही रोज पाहत असतो मग एका नवऱ्याच्या 2 बायकाला सवत म्हणतात मग तिसरी असली तर मग रावणासारख्या अशा कवट्या नसल्या तर याचा अर्थ एका नवऱ्याला जेवढ्या बायका असतील त्या परस्परामध्ये जे नातं आहे त्याला म्हणतात सवत मग एक सवत दुसरीला म्हणते फुगडी फू म्हणजे जुनी सवत नव्या सवतीला म्हणते आणि नव्या सवतीला तेच टेन्शन होतं की पहिली आपल्याला सांभाळते की नाही सांभाळत जुनी म्हणते ये ग आपण फुगडी करू नवीला लय हरीक वाटला म्हणजे वागवते की नाही सांभाळते की नाहीचे प्रॉब्लेम होता सासूचा सासूरवास कमी सवतीचा जास्त हिता आपल्याला म्हणते ये फुगडी खेळायला ते चटकन उठली आणि गेली तिच्याकडे आणि ही लगेच म्हणते जुनी सवत ए हा गुणी भरले धू तू घाण आहेस जा स्वच्छ होऊन ये जर नाही आली स्वच्छ होऊन तर तुझ्या ढुंगा तोंडावर येतो तुझ्या ढुंगा तोंडावर येतो तर जर तू स्वच्छ नाही झाली तर मी थुंकली अर्थ कळाला पण भाव कळाला नाही अर्थ कळतो पण भाव कळत नाही याला कूट म्हणतात याचा उगत मी तो सोडत नाही साधा अर्थ सांगून पुढे निघतो सवत एक सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी स्वभावतः सद्बुद्धी होती पण या जगाच्या नादाला लागला मुक्त होता परी बोळे झाला बद्ध माझे माझे सद्बुद्धीवर आरूढ होता बळे झाला बद्ध दुर्बुद्धीला ग्रहण केलं म्हणजे ते सवत झाली जुन्याला वाटलं जाऊ दे आपल्याच नवऱ्याची बायको इले त्रास केला तर आपल्या धन्याला त्रास होईल ये बाई फुगडी खेळू आपण आणि फुगडी लय घाण होती अशी सोबत कोण खेळणार चल जा गुरुला शरण जा मल विक्षेप आवरणाची घाण धुवून ये मग मी तुझ्या सोबत खेळेल नाहीतर मी तुला थुंकेल फुगडी फुसवती माझे तू याला कूट म्हणतात असं असे काही अभंग असतात मग कधी कधी उपदेश करतात हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ तेने मायाजाळ तुटईल असे अभंग असतात ज्यामध्ये उपदेश केलेला असतो तर अशाच प्रकारचा आजचा अभंग आहे आणि महाराज याही अभंगात उपदेश करतात त्याची सुरुवात पहिल्या चरणात काय नोहे केले काय नोहे केले काय नोहे केले काय नोहे केले काय
उद्देश तर शेवटी आहे तुका म्हणे जपा, पण त्या उपदेशाची मीमांसा सुरू करतात. मीमांसा शब्द वापरला आधी आणि आता पुन्हा त्याला आणलं. मीमांसा शब्दाचा अर्थ मी तुम्हाला स्पष्ट केला होता. सूक्ष्म विचारणा म्हणजे एखाद्या गोष्टी वस्तूविषयी सूक्ष्म विचार करणं याला मीमांसा म्हणतात. बरोबर, एवढ्यावर थांबून चालेल का? सूक्ष्म विचाराला मीमांसा म्हणतात. एवढंच नाही, मग यत्र पवित्र वचनो विचारणासा मीमांसा, पूर्वमीमांसकांनी केलेलं हे लक्षण आहे. तर पवित्र वचनांचा विचार करणं याला मीमांसा म्हणतात. माझे दोन लक्षणे एक करा. पवित्र वचनांचा सूक्ष्म विचार करणं याला मीमांसा म्हणतात. नुसतं सूक्ष्म विचार केला अंबुसकर बाबा तर त्याला मीमांसा नाही म्हणता येत, कारण वाईट वस्तूचाही केल्या जाऊ शकतो. नुसता पवित्र वचनाचा विचार करणं याला मीमांसा नाही म्हणता येत, कारण तो एका शब्दातही केला जाऊ शकतो. सूक्ष्म केल्याशिवाय समाजाच्या कामात नाही पडणार. त्यामुळे पवित्र वचनाचा करावा लागतो आणि तो सूक्ष्म करावा लागतो. जर यातला एकच तुकडा घेतला ना लक्षणाला तर त्याची अतिव्याप्ती अव्याप्ती होते. किंवा महाराज अतिव्याप्ती अव्याप्ती म्हणजे काय? म्हणजे लक्षण केलं गध्याचं गेलं घोड्यावर, अतिव्याप्ती. आणि ज्याचं लक्षण केलं त्याच्यावर कमी पडलं, अव्याप्ती. आणि ज्याचं केलं त्याच्यावर मुळीच नाही गेलं याला असंभव म्हणतात. शास्त्रातले लक्षवृत्तित्वे सती अलक्षवृत्तित्व अतिव्याप्ती. लक्षावर जाऊन अलक्षावर जाते अतिव्याप्ती. आणि लक्षैक देश मात्र वृत्तित्व अव्याप्ती. लक्षाच्या एकाच देशावर जाते आणि एकावर जात नाही म्हणजे कमी पडतं, त्याला अव्याप्ती. आणि संभवतच नाही, जातच नाही त्याच्यावर, असंभव. अहो ब्राह्मण कशाला म्हणतात? ब्राह्मणाचं लक्षण काय? असंभवाचं उदाहरण, ज्याची सुंथा होते त्याला ब्राह्मण म्हणतात. नंदूबाबा बरोबर आहे का? काय काय लक्षण विचारलं? कशाचं लक्षण? ब्राह्मणाचं. बरोबर, ब्राह्मणाचं लक्षण विचारलं. आणि काय केलं समोरच्यानं लक्षण? ज्याची सुंथा केली जाते त्याला ब्राह्मण असे म्हणतात. बरोबर आहे का भाऊ? सुंथा कोणाची होत असते? मग जोराने सांगा की त्यात काय जे होते ते होते. हा, सुंथा कोणाची होते? मुसलमानाची. का मुसलमान कशाला म्हणतात? ज्याची मुंज केली जाते त्याला मुसलमान म्हणतात. हे असंभव. मुंज हिंदूची केली जाते, त्रैवर्णिकाची केली जाते, मुसलमानाची केली जात नाही. मुसलमानाला जानवं परिधान केलं जात नाही, त्याला मुंज म्हणतात. आता ते जानवं बी आपल्या हिंदूत बी नुसता धागा राहिलाय, काही त्याचा दुसरा अर्थ होत नाही. हाय थोटांग फक्त असं झालंय. असं आहे जानवं शन्नवती वारम. मी त्याच्यावर एक ग्रंथच लिहिणार होतो. तसं भोजन असे करावे यावर आपण 130 पानाचा ग्रंथ लिहिला. तो प्रकाशित झाला, आता आउट ऑफ प्रिंटही झाला. आता पुन्हा अजून काही लिहायचं सुरू आहे. तर तो खूप मोठा आवाका घेतला होता आम्ही, 1,500-2,000 हजार पानं लिहायचं. पण एवढं काही जमणार नाही असं वाटते आता. मग त्याला 7-8-10 भागामध्ये छापायचं. तर प्रयत्न केला. आता काय ज्ञानोबराय करून घेतील ते. महिन्या-दीड महिन्यातच एक भाग 100-200 पानाचा व्हावा असा विचार चालू आहे. तर मग भोजन असे करावे आम्ही लिहिलं. मग लगेच मनात आलं की जानव्यावर बी पुस्तक लिहायचं. पण जानव्यावर पुस्तक लिहून आपणच लिहायचं आणि त्याच्यावर पानं फाडून चिवळा खायचं, त्याच्यावर दुसरं करायचं काही घेईन कोण? समजते कोणाला त्याचा अर्थ? शन्नवती म्हणजे 96 96 बोट जानवं असावं. 96 बोट म्हणजे गंग्यानं घाललं तुक्याचे बोट. ज्याला जानवं घालायचं त्याचे 96 बोट ते मोजायचे. मग ते मोजले की बरोबर ते इथं लोक येतात, कमरी लोक. तुम्ही गणित पहा बरोबर कुठपर्यंत येतात? कमरी लोक. आता ते जानवं कमरीच्या खाली शर्टाच्या मागे इथपर्यंत निघत. लोक तरी त्याला जानवं म्हणते. ते धागा आहे तो काहीतरी. आता काय करा? त्या जानव्याला ज्या गाठी असतात ना मुस्कर बाबा, त्याचंही विधान आहे. जेवढे प्रवर असतात तेवढ्या गाठी पाळा लागतात. आता जर लोक सुटणार नाही तेवढ्या गाठी पाळतात. त्या कितीचा काहीच संबंध नाही. गोत्राचे प्रवर असतात
किंवा आता हे गोत्र काय भानगड हे थोडंसं ऐकल्यासारखं वाटतं बा. कोणाचं गोत्र जर कोणाला माहीत नसलं तर त्यांना ठरलेलं गोत्र सांगावं, कश्यप म्हणजे एवढंच माहिती आहे तुम्हाला आता. आणि जर कोणाला वेद माहीत नसला, वेद प्रकाश महाराज तुमचा वेद कोणता? हा यायचा वेद आहे गपचूप राहणं. बरं ठीक आहे, तो वेद कळाला आपल्याला. दुसरे पकवाजे महाराज तुमचा वेद कोणता आहे? त्याचाही मौन वेदच आहे वाटते. जवळजवळ कोणालाही विचारा, सगळ्याचा कोणता वेद असणार आहे? मौन वेद. तुम्हाला माहिती आहे वाटते नाही काय? तर ज्याला वेद माहित नसतो त्यानं शुक्ल यजुर्वेद सांगावा. शाखा कोणती आहे? शाखा महाराज सांगाव. शाखा नाही काय? खिसा नाही, शाखा ज्याला माहित नाही त्यानं वाजसनीय शाखा सांगावी. ज्याला गोत्र माहित नाही त्यानं कश्यप गोत्र सांगावं. ज्याला वेद माहित नाही त्यानं शुक्ल यजुर्वेद सांगावा. आणि ज्याला शाखा माहित नाही त्यानं वाजसनीय शाखा सांगावी. आणि ज्याला प्रवर माहित नाही त्यानं 3 प्रवर सांगावे. म्हणजे कश्यप गोत्र असले 3च प्रवर असतात. 3 प्रवर म्हणजे काय? आपल्या गोत्रात जे महनीय व्यक्ती होऊन गेले ऋषी त्यांची संख्या. मग प्रत्येक गोत्रानुसार असते ती वेगळी. मग कश्यप गोत्रात आहे 3. मग ते जानवं पाहून कळते की हा कोण्या गोत्राचा आणि कोण्या प्रवराचा आहे. याच्या कुळात माग कोण महनीय व्यक्ती झालेले आहे, हा कोणाच्या परंपरेतला आहे, किती जण आहेत. जानव्याच्या गाठी पाहिलं की कळते. आता जानव्याच्या गाठी पाहिलं, जानवं पाहिलं की फक्त सूत कोणता आहे तेवढं कळतं. याच्या पलीकडे काही कळत नाही. टेलिकाटचे जानवे असतात. आता काय करतो? आम्ही काशीला होतो तर जानवे तयार करत होतो. याचा अर्थ मी तुमच्याशी बरंच काही बोलून गेलो. आता याला ज्ञापक म्हणतात, न बोलता कळणं. काशीला होतो तेव्हा आम्ही जानवं तयार करत होतो, याचा अर्थ आता करत नाही. विठाला विठाला विठाला. शास्त्रात वाक्यशेष म्हणतात. न बोलता एखाद्या अर्थाची सिद्धी होणं किंवा ज्ञापकत्वही म्हणतात. जसं सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया, तुळशी हार गळा, काशी पितांबर. या अभंगात कोणाचं वर्णन आहे हो? ए बाळा सांग रे. सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी कटावरी ठेवूनिया, तुळशी हार गळा, कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडली तळपती म्हणजे चमकती, तळपती श्रवणी कानामध्ये, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. सांगा बरं यात कोणाचं वर्णन आहे? सांगा चष्म्यावाले. बरोबर, कोणाचं वर्णन आहे? पण त्या अभंगात पांडुरंग शब्द दाखवा बरोबर कुठं आहे? नाही ना. याला शास्त्रामध्ये वाक्यशेष म्हणतात. याला शास्त्रामध्ये ज्ञापक म्हणतात, वाक्यशेष म्हणतात. त्याची खूप कठीण उदाहरणं आहेत. हे सोपं सांगितलं मी तुम्हाला, सुंदर ते ध्यान. यात नाव नाही, पण जसं स्नांता षट असं एक सूत्र आहे. आता बघा, हे जर म्हटलं ना सूत्र की ते तुम्हाला फतरच मारतील महाराज. मग हे महाराज बोलावं लागतो. त्यामुळे कळणाऱ्या शब्दात असे शास्त्र आहे. पुन्हा समाजाला कळणाऱ्या भाषेत बोलावं किंवा कठीण बोललं तर ते कळवून देण्याचा प्रयत्न करावा, पण समोरचे कळून घ्यायच्या तयारीत वाटावी, हाही पुन्हा एक मुद्दा आहे. महाराज यानं काय होत राहिलं, आपला संप्रदाय खूपच खाली यायला लागला. म्हणजे असं दुर्भाग्य आहे आपलं. आमचे गुरुवर्य राऊत बाबा एक उदाहरण सांगत असतात की एक माणूस बकऱ्या चारायला गेला आणि बकऱ्या चारीत होता, पण राजा वाट बोलला, रस्ता विसरला. ते भरकटला राजा कुणीकडे बी, येड्या आणि फिरायला लागला. आलं काहीतरी कामाला, शिकारी बिकारीला पागला आणि कुणीकडे पळायला लागलं. काही रस्ते नाही, काही नाही. पहिला काढतो सगळा, नाकाच्या सुंबारानं धावायला लागला. मग त्याला रस्त्याचा मेळ लागला आणि त्याला भूक लागली, तहान लागली, पाणी नाही, काही नाही. एक बकऱ्या चारणारा दिसला. मग त्याच्याजवळ गेला, म्हणे भाऊ पाणी आहे का? म्हणे हो आहे. मग अरे तुला कुठं भेटत? ना मी लगेच आणतो म्हणे. आता तो त्या भागात असल्यामुळे काही अडचण नाही. मग त्याला भरपेट पाणी दिलं राजाला प्यायला. आणि त्याची शिदोरी होती मस्तपैकी ठेचा आणि बाजरीची भाकर, जे राजाला कधीतरी मिळायची समजा किंवा नाही मिळायची,
मग राजाच्या दृष्टीनं तर ते खास मेजवानी झाली. राजा पोटभर जेवला, खुश झाला आणि त्याच्या खांद्यावरची शाल काढली आणि त्या मेंढपाळाच्या खांद्यावर टाकली. हे माझ्याकडून तुला भेट. तो मेंढपाळ म्हणलं काही या जेवायला. पाहिलं, पाणी दिलं, भाकर दिलं, मला त्यानं नुसती काय दिली, शाल दिली. आणि ती शाल अशी होती महाराज, 100% त्या शालीमध्ये 110% सोनं होतं. अशी सोन्यानं इनलेली सगळी, म्हणजे आजच्या भावात ती कमीत कमी 4-5 करोड रुपयाची शाल. त्याला तू अख्ख्या 2-4 जिल्ह्यातल्या बकऱ्या एकटाच एकत घेऊ शकत होता. आणि ती शाल महाराज त्या खांद्यावर टाकली. रस्त्याने निघाला आणि त्याला आठवलं की आपल्या बायकोनं आपल्याला सांगलं होतं की संध्याकाळी रोडगे करायचे तर गौऱ्या आणजा. काय तोंड पाहता, त्यानं गौऱ्या गोळा केल्या आणि 5 कोटीच्या शालीत बांधल्या. त्या गौऱ्या अशा बांधून थोडा करून 2-4 दशा आडव्या आल्या बांधताना सोन्याच्या. त्या अशा खस वासनीवानी उपटल्या, त्या शालीतून अशा फेकून गेल्या. शाल टाकली खांद्यावर आणि चालला गेला घरी. तसं व्हायलंय महाराज आपल्याला. ते तरी त्याला 5 कोटीची, आपल्याला तर अनंत कोटीची शाल मिळाली. हे कीर्तन काही नाही महाराज. दुसऱ्या इथनं लावल्या त्याच्या धिंगाणा लावला. हो, कीर्तनाचा करणं धिंगाणा. विठाल विठाल. खूप दुर्भाग्य या संप्रदायाचं. आणि याला सर्व जबाबदार समाज. तुम्ही महाराज लोक नाही का? महाराज लोक इतकी कुठे विचारी आहेत? जो माल खपते तो भरतात. जसं इतकं कुठं विचार आहे आम्हाला? पुरं सगळं दुनियादारी चालवायची, घर चालव, दार चालव, आश्रम चालव, हे चालव, सगळं चालव. आणि जर आमचं जर रेमटायला लागलं तुमच्या मागं तर मग कसं व्हायचं? हे चालायचं कसं काय? तो तुम्ही ना शहाणं व्हायला पाहिजे. नाही तर मंडळी हे बिघडवण्याचं पाप समाजाच्या माथी राहील. आणि इतकं बेकार भोगावं लागल ना तुमचे पोरं सेवा करतील, ना मायबाप सेवा करतील. कारण संप्रदाय इचकोला ना तुम्ही. जर तुम्ही कोण्या मोठ्या जाणत्या माणसानं सांगितलं की यावर्षी कपाशीचं पीक चांगलं आहे आणि तुम्ही नाही ऐकलं, त्याचं सोयाबीन पेरलं आणि खरंच पाऊस आला आणि सोयाबीन गेलं वाया. 1च वर्ष वाया गेलं लेखाचं. काय झालं? हुन काय होणार आहे? पण कीर्तन महाराज हे अज्ञानाची निवृत्ती करणार आहे. पण आता कीर्तनकारच अज्ञानी. मला बरी सोय आहे. कीर्तनकारच अज्ञानी, कशाचा काहीच मिळेल नाही. पण महाराज एखाद्या त्यातल्या ते गँग असते द्यायची, त्यातल्या एखाद्याला बोललो की जो भिडतात त्याच्या भोवती त्याच्याकडून बोलायला लावणं कमाल आहे बा. नुसतं काही एखाद्याच्या विषयी तुम्ही असं बोला, म्हणजे एखाद्या कुत्र्याला दगड मारा, अख्ख्या वा 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 वा. काही आम्ही हाड म्हणत नाही, दगड मारत नाही. बस तुका म्हणे उभे राहा आणि जे होते असं काही अभंग नाही बरं ते पा. आणि जर नाही उभे राहिले, नाही पालन बोलले तर रट्टे खा. आता मेजॉरिटी इज द लॉ. बहुमत तो कायदा. कलऊ संघे शक्ती. त्या संघातले मेंबर डोक्याचे आहेत की बिन डोक्याचे याच्याशी काहीच संबंध नाही. फक्त कलऊ संघे शक्ती. एक शहाणा आणि 1000 येडे. आलं येडं निवडून. कीर्तनामध्ये लोकांचं अज्ञान निवृत्त व्हावं. मग महाराज आम्हाला ऐकू वाटत. अरे तुम्हाला ते कळत नाही म्हणून ऐकू वाटत नाही. आपल्याला सवय कशी पडली? कठीण काहीच नाही, असं नरम जावं सगळं. काही कसं टेन्शन नाही पाहिजे, काही सहज पाहिजे. टीव्ही पाहायला लागले की जाहिरात आली की शिव्या देतात त्या टीव्ही. आता ते काय अत्याचार चालू आहे. हो, मग आम्ही टीव्ही विकत घेतली. अरे बाबू, टीव्ही 5,000ची घेतली राजातून. तो सिनेमा तयार करायला 5,000 कोटी लागेल त्याला. मग ते पैसे काढण्यासाठी जाहिरात टाकू देत, त्याला शिव्या देतात. कारण टीव्ही कितीची? 5,000ची. आणि शिव्या कोणाला देतात? 5 कोटीवाल्याला. अवघड काम आहे. लाईट गेली, लाईट आमची मोठी आहे म्हणते हा वायरमन मेला की त्याच्या तेरवीत मी जेवायला जाय. त्या वायरमन काय केलं? 2 मिनिटाची लाईट गेली की दम निघाला बा. विठाला विठाला विठाला. विषय लागेल आपला सूक्ष्म विचार. कारण याला मीमांसा म्हणावं नाही चालत ना महाराज. का नाही चालत? मी आता एक सूक्ष्म विचार करतो बघा, त्यांना काय मिळतं तुम्हाला.
एकदम बारीक सांगतो तुम्हाला, मला जास्त बारीक माहित नाही त्यातलं, पण जमेल तेवढं बारीक सांगण्याचा प्रयत्न करतो. 3-4 दगड घ्यायचे. किती? 3-4 दगड घ्यायचे. छान सरपणी धन न्यायचं. मचलेला, सडलेला, कुजलेला गुळ न्यायचा. अधिक मोह न्यायचं. कळून झालं नंद बाबा? हा. आणि अशा ठिकाणी जायचं की पोलीस आईला समजलं नाही पाहिजे. नदी नाली ओढीनं जायचं. ते दुकान बरोबर मांडायचं. मस्त एक नळी न्यायची, वाफ काढायला त्यातली. दुसरं एक भांड, वाफ म्हणजे कळते ना तुम्हाला, अमृत. हा, ते लावायचं आणि पलीकडल्या भांड्यामध्ये ते धरायचं आणि काय भावाने विकायचं हो काहीच माहित नाही आपल्याला. काय भाव काय? 20 रुपये गिलास. 20 रुपये गिलास नाही विकायचं. किती सूक्ष्म सांगितलं मी हे. पण यात हित नाही म्हणून केवळ आता मला ते जमलं नाही तेवढं सूक्ष्म, पण एखादा जर असेल यातला तज्ञ तर त्याला ते जमेल. तो सूक्ष्म बोलला पण त्यात हित नाही. मग पवित्र वचनो विचार मीमांसा. पवित्र वचनाचा विचार आणि तो सूक्ष्म करावा त्याला मीमांसा म्हणतात. म्हणून तो पवित्र वचनाविषयी जर बोललं पवित्राविषयी तर त्यालाही मीमांसा नाही म्हणत. का? समाजाच्या काय कामात पडणार आहे? एखादा महाराजाला खूप मोठा हेलिकॉप्टरनं आला, तुमच्या गावात उतरला 3 मिनिट. किती मिनिट? 3 मिनिट. तर त्यातले 3.25 मिनिट त्याचे पाय धुतले तुम्ही. किती मिनिट? 3.25 मिनिट. राहिले किती? 15 सेकंद. त्या 10 सेकंदात त्याची चहा प्यायची खूपच प्रॅक्टिस होती. 1 कप त्यानं 10 सेकंदात हाणला. राहिले किती? 5 सेकंद. आणि 5 सेकंदात म्हणते देवाचं नाव घेत जा रे. बसला गाडीत चालला गेला. मग तो पवित्राविषयी बोलला की नाही? पवित्र वचनाविषयी बोलला की नाही? पण सूक्ष्म बोलला नाही, त्याचा विस्तार केला नाही. म्हणून पवित्र वचनो विचार आणि सूक्ष्म विचारणा सामीमांसा. पवित्राविषयी बोलावं आणि सूक्ष्म बोलावं त्याला मीमांसा म्हणतात. काय म्हणतात त्याला? मी मांसा नाही, मी मांसा. ते मी मांसा म्हणून राहील. तुम्ही असाल कोणाच तरी मांसा, पण आपलं इथं काही काम नाही त्याचं. मी मांसा. काय म्हणतात? मी मांसा. विठाल विठाल महाराज, समाजात असं लय बोलण्याचं याचं त्याचं लय भयंकर अज्ञान आहे. म्हणून साधू संतांनी नाम साधना काढली. परवाचीच गोष्ट आहे महाराज. आमच्या आश्रमात एका पोराचा मामा आला, त्याची पेटी नाही आली. मामा आणि महाराज काही राहत नाही म्हणते तो. म्हटलं बा ठीक आहे, काय अडचण नाही, घेऊन जा. पेटी नाही आला. मग आता आलं की आमचं जे काही आदरातिथ्याची पद्धत असते, तो येऊ जाऊ, तो पेटी न्यायला येऊ का काय येऊ, जे आहे त्या प्रोसिजरनं मी त्याला बसलं, दूध वगैरे सांगितलं करायला. आता ते मामान गपचूप बसावं का नाही, तिला लागलं माझ्यावर फवारी मारायला. महाराज त्या संगीत भाचा होता दुसरा, म्हणजे या पोराचा भाऊ, ज्याला नेऊन राहिला तो आला नव्हता, तो घरीच होता, त्याची पेटी घ्यायला आला. आणि दुसरा संघ त्याचा लहान भाऊ. तर मला म्हणते महाराज आता हा आहे की नाही, आणि तो तुमच्याकडे होता, या दोघांत लय फरक. तो जो आहे की तुमच्याजवळ राहत होता तो त्याला उसक नॉनव्हेज नाही म्हणे. माझ्या डोकं हँग पडलं. म्हणून आमच्याकडे नॉनव्हेज नसलेले येतात की नाही, त्याला नॉनव्हेजच नाही म्हणे. आणि आता हा आहे की नाही फुल नॉनव्हेज, फुल नॉनव्हेज. मी पाहतोय तोंड म्हटलं नॉनव्हेजचं काय, हाय फुल नॉनव्हेज फुल. म्हणलं बरोबर. आता तो आहे म्हणे 2-4 वर्षानं आणू तुमच्याकडे. म्हणलं मग तोपर्यंत माया म्हणे याटोन बाजारात जातो म्हणे, मी माया संघ मिरवतो म्हणे, माया संघ राव त्याला नॉनव्हेज येते म्हणे. म्हणलं नॉलेज म्हणायचं आहे त्या नॉलेज, दाखव नॉनव्हेज. त्याच्या पुढच्या भाषेला समजे तो खरंच नॉनव्हेज वाला होता पोरगा. त्याला समजायला लागलं की मामाचं नॉनव्हेज कुणीकडे जायला लागलं म्हणून. बरोबर नॉनव्हेज नाही मामा ते. तर अशी स्थिती आहे. सूक्ष्म विचार याला मीमांसा म्हणतात. आणि तुकोबारा या अभंगात नामाची मीमांसा करतात. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, एका विठ्ठले चिंतिता काय केले नव्हे. ऑल इन वन. एका विठ्ठले चिंतिता काय केले नव्हे. आता असं आहे, संतांचे वचन हे सूत्रबद्ध असतात. याला तुम्हाला जसं वाटन तसं लावता येतं. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, याचा अर्थ काहीही होते. आणि भाव बघा तुम्ही,
काय नव्हे केले. केले शब्द साधनेला लागतो, साध्याला थोडी लागतो. आता कळत असेल तर बघा वा, साध्य प्राप्त होतं, साधना केली जाते. म्हणजे केले क्रियापद आहे, याच्यावर मक्तेदारी कोणाची आहे, साध्याची की साधनाची? साधनाची आहे. साधन करावं लागतं, नामस्मरण करावं लागतं, यज्ञ करावा लागतो, है ना, जेवण करा, म्हणजे करण्याच्या गोष्टी आहेत. साधना ही कर्तृत्व प्रधान आहे. काय नव्हे केले म्हणजे जगात जेवढ्या साधना आहेत त्या सगळ्या साधना केल्यासारख्या. एकही साधना अशी राहत नाही की जी केली नाही. साधनेकडे लागत आणि एका पदाचा अध्याय करा, साध्याकडे लागत, कुणीकडे लागत. काय नव्हे केले महाराज, ते सगळं केल्यासारखं यानं होते, त्यापेक्षा मी तेच करून. भाऊ, करण्यासाठी आधी कळावं लागत, पण आम्हाला कळतच नाही. उचित विधी विधान नकळे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. काय पुढे? कलित न घडे साधन. कळी न घडे साधन. उचित विधी विधान न कळे. न घडे माझा न कळे त्यामुळे मग न घडे. आता इरीतच नाही तो असं इरीतच नाही तो पोऱ्यात कुठून येणार आहे. न कळे त्यामुळे न घडे, आणि मग न घडे त्यामुळे त्याच्यापासून जे मिळे ते न मिळे. जसं तसं राहणार आहे. इतर साधना कळणं सुद्धा कठीण आहेत महाराज, तर घडेल कुठं. पण हाती के पाव में सबके पाव या न्यायाला अनुसरून नाम ही साधना अशी आहे, याच्यात सगळंच येते महाराज. तुम्ही बाकीच्या साधना कसा का बाबा, बाकीच्या साधना मी तुम्हाला सांगतो पहा. न्यायशास्त्रानुसारही मोक्ष मिळतो, पण 21 दुःखाचा ध्वंस त्याला न्यायशास्त्रामध्ये मोक्ष म्हणतात. आणि 16 पदार्थाचा विचार करावा लागतो. त्या 16 पदार्थांची एक व्याप्ती आहे. मी त्या व्याप्तीचं लक्षण सांगतो तुम्हाला. साध्यतावच्छेदक संबंधावच्छिन्न, साध्यतावच्छेदक आवच्छिन्न प्रतियोगिता साध्याभाव, साध्यतावच्छेदक संबंधावच्छिन्न, साध्यतावच्छेदक आवच्छिन्न प्रतियोगिता साध्याभाव, हेतुमनिष्ठा व्याप्ती ही कोणाकोणाला कळाली, कोणाकोणाला कळाली. आता तुम्हाला काहीच न कळाल्यामुळे मला कळालं नाही की हे तुम्हाला विचारायचा विषय येऊन राहिला. भागून राहिला असं मग अर्ध अस्वस्थ चालू आहे महाराज. काहीच कळत नाही लोकांना, त्यामुळे आमचं खूप मस्त चालते. कीर्तन झाल्यावर प्रश्न विचारायचे, असं पाहिजे जरासं. महाराजाशी बोलायचं, चर्चा करायची. महाराज कसा काय तो अभंग सोडवला, काय त्याचा मूळ अर्थ होतो. तुम्हाला पूर्ण अभंगावर बोलणं झालं नाही, पण आम्हाला आता शॉर्टकट तरी थोड्या वेळात तरी अभंग 2 मिनिटात तरी त्याचा सांगड संगत लावून द्या, असं काही बोलायला पाहिजे. आता तुमचं असं आहे महाराज, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अगदी अगदी बिनधास्त राहायचं, निवांत राहायचं. न्हावी महाराज गळ्यावरून इथून वस्तारा फिरवते, आपण अविश्वास नाही करत त्याच्यावर. तर तुम्ही तर देवाचं सांगून राहिले, चालू द्या, चालू द्या महाराज, चालू द्या महाराज. असं चालू द्या चालू द्या मध्ये महाराज संप्रदायाचा सगळा गठ्ठा गोंधळ झाला. हे जर सुधारलं नाही ना तर लय भयंकर होणार आहे. अभ्यास कशाला म्हणतात, जेव्हा गुरुग्रही राहा आणि मग कळतं महाराज कशाला अभ्यास म्हणतात. आता इथं बसल्या बसल्या घरच्या घरी काय त्याचं काही वाटत नाही. आमच्या पवन महाराजला विचार कसं उठा लागते लवकर, तर विठाल विठाल. पवन महाराज उठायला उशीर नाही करत, उलट दुसऱ्याला उठवायचं काम त्यांच्याकडे. पकवाजाच्या पोरायला आम्ही
5 वाजता उठून पकवाजाला जायचं 7 वाजेपर्यंत, दुसरे उठून मग बाकीचे कामं, असं सगळं चालतं आमच्या हिशोबाने. तर आमच्या आश्रमात एका पौराची अशी जनरल नॉलेजचे श्रुत्या स्मृतीचे मुद्दे 200-200 पाठ आहे. आणि पोरायचे कमी. उलट गावात आमच्या महाराजांना विचारा, आमच्या गावामध्ये या गल्लीत जर जन्म एखाद्या बाळाचा, तर त्याची कुंडली काढायला दुसऱ्या गल्लीत नाही जावं लागलं, त्याच गल्लीमध्ये. आणि त्यात पुन्हा कॉम्पिटिशन, ते म्हणते मी काढतो, हे म्हणते मी काढतो, तो म्हणते मी काढतो. म्हणजे एक कुंडली 3 जण काढतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि हे शिकवायला सुरुवातला मी गेलो ना, आता 8-15 दिवसातून एखाद्या दिवशी जातो. आमच्या आश्रमाचे विद्यार्थी जातात शिकवायला, आमच्या पोराईनं शिकवले. आता पवन महाराज बी शिकून राहिले. बघू आता कसं काय होते. तर आता एवढी परंपराच आहे, पर त्यांच्या आजोबापासून जर परमार्थ आहे तर त्यांना थोडंसं भान राहायला पाहिजे त्याचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर न्यायशास्त्र मी सांगितलं तुम्हाला. साध्यतावचनक संबंधावचन, साध्यतावचनक गावचन, प्रतिक्रिया साध्य व्हावं, हे असं सगळं, हे तुम्हाला निष्ठा व्याप्ती हे कळायला पाहिजे. आणि कधी मेळ यायचा महाराज. पूर्वमीमांसा सुद्धा मोक्ष देते, काही विषय नाही, त्याची पावर आहे. थोडस सर्रात उपकारकाने आरात उपकारकाने देईल, थोडस फिरून देईल, व्हाया देईल, पण पूर्वमीमांसा सुद्धा मोक्षाला कारण आहे. पण सोपी आहे का महाराज? त्या त्वष्ट्यानंच केलं त्याने यज्ञ. वृत्रासुरचा बाप विश्वरूप, हा त्वष्ट्याचा पुत्र विश्वरूपा होता. विश्वरूपा त्यानं यज्ञ केला महाराज, त्वष्ट्यानंच केला होता. हा त्वष्ट्यानं. काय चुकलं होतं त्याचं? विश्वरूपा मारल्या गेला होता. हो, फक्त काय चुकलं होतं त्याचं? इंद्र शत्रू शब्द नाही चुकला, हे महत्व ध्यानात घ्या. शब्द बरोबर म्हटला तो. इंद्र शत्रू विवर्धस्व. बघा, उदात्तचं हे चिन्ह आहे, अनुदात्ताचं हे चिन्ह आहे. इंद्र शत्रू विवर्धस्व असं म्हणायला पाहिजे होतं, म्हणजे बहुव्रीही समास होतो. त्याच्यानं काय झालं? शब्द तेच म्हणला तो. इंद्र शत्रू विवर्धस्व. काय म्हणायला पाहिजे होतं नंदू बाबा? स्व. काय म्हटला? स्व. शब्द तोच आहे. हो, हात हुकला. मग तेवढ्यानं काय झालं? अरे अख्खच हुकलं ना. इंद्राले मारायला पाहिजे. शत्रू शब्दाचा शास्त्रामध्ये अर्थ होतो जो खलास करू शकते तो शत्रू. समजा अंबुस्कर बाबांनी जर मी त्यांचा शत्रू आहे, तर याचा अर्थ न बोलता सिद्ध होतो की मी त्यांना खलास करू शकतो, ते नाही मला करू शकत. हा शत्रूचा अर्थ होतो. मग अंबुस्कर बाबा माझे कोण? वैरी. ते फक्त कोण झाले? वैरी. जो खलास करू शकते तो शत्रू. आणि आपल्याशी फक्त आकस धरणारा वैरी असू शकतो. जर ते शत्रू आणि मी वैरी, तर मग ते मला मारू शकतात. पाहिजे होता इंद्राचा शत्रू, पण झाला इंद्र आहे ज्याचा शत्रू. इंद्राचा षष्टी तत्पुरुष समास पाहिजे होता, बहुव्रीही समास झाला. इंद्राचा शत्रू म्हणजे याच्यात मारण्याची पावर. वैर तर दोघांचं एकमेकांशी आहे, पण शत्रू कोण? जो खून करू शकतो फक्त त्याला शत्रू म्हणतात. कोणालाही शत्रू म्हणत नाही, ध्यान ठेवा. आता उगा धुऱ्यावरून भांडला, 2-4 चापटा ठेवून दिला, घरी गेला, त्याला शत्रू नाही म्हणत. जो खून करू शकतो फक्त त्याला शास्त्रामध्ये शत्रू म्हणतात. इंद्राचा शत्रू पाहिजे होता, पण बहुव्रीही समास झाला. इंद्र आहे ज्याचा, यस्य एषां बहुव्रीही, त्याला बहुव्रीही समास म्हणतात. तो इंद्रच त्याचा शत्रू ठरला आणि झालं, ते आला इंद्रच मारून टाकला त्या. असे कशामुळे घडलं? हे शब्द चुकला, हात चुकला. हात काय चुकला? हात. पण आता हातावरून जर फळ ठरवलं नंदू बाबा, तर आता कसं होय? देवाची हे द्वारी उभा क्षण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गाणं. आता कसं व्हायचं? जर एवढं नाही चालत, ध स्व
आणि माझा देवाची द्वारी हे मी तरी साधं सांगून राहिलो. क्वालिटी खात ज्याला आहे त्याचं कसं मग विठाला, आणि हे तर मी खुनाच चुकलो पण शब्दच चुकतात त्याचं देवाची द्वारी उभ्या नशेन बरी भेटील मोक्ष मग देवाची द्वारी म्हणजे उभ्या नशेन बरी. बरं आहे हो. आमच्या आश्रमात एक पोरगा अभंग पाठ करत होता. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कुटारावरी ठेवून या. तुळशी खरोखर हा सत्य. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले ताळपत्री शिवनी शिवपा ताळपत्री. तुका बंधू म्हणे देवा शब्द इ तुका शिरा खावा खाय शिरा. तुका बंधू म्हणे देवा शब्द इ तुका चिरा खावा. शब्द इ तुका शिरा खावा. तुका म्हणे तुझ विरहित कोण करील माझे हित. तुका म्हणे तुझं विहिरीत कोण करील माझे हित. देवाची ईर खोल अशी म्हणे त्यामुळे त्या हिरीत पहिला तर काढणं कठीण जाते. तुका म्हणे तुझं विहिरीत बरा आहे माझा मोक्ष कधी भेटायचा शक्यच नाही अशी साधना काढली महाराज. आम्ही नेहमी सांगत असतो म्हणजे उच्चाराविषयीच. आता ते सांगितलं आमच्या आईची कथा सर्व खरोखर घडलेली. आमचा आश्रम बांधणं चालू होता महाराज. आमची सासू आली आश्रमात सत्य घडलेली. आमची सासू आली. मग आमची आई म्हणते आमच्या सासूला की आपण चला वरून थोडा आश्रम फिरून येऊ हे बसतील का. आता येईल पुरीची माय नाही कशी काय म्हणे. आमची सासू म्हणली चालावं. मग आमच्या आई आमच्या सासूला घेऊन गेली वरच्या मजल्यात आणि तिथे जाय गेली आणि मग लावलं फिरवलं. आमचा पोरगा काकी तर मस्त फिरवला आमच्या सासूला इकडे तिकडे आणि एक कोपरा दाखवला आणि म्हणजे इथं पुरुषू बेसरम लावणार आहे. बेसरम वारकऱ्याचं घर आहे जसं तुळस लावा काही जाई जुई चंपाचे मेले काही फुलं लावा. बेसरम असं कसं काय. मग आमची सासू म्हणली मग अहो असं काय बोलता बाई अटी बेसरम कशी काय लावणार आहे. आमची म्हणजे ओ वहिनी ते बेसरम नाही ना ते हात धुयाचं बेसरम. हात धुयाचं बेसरम. मग झालं बरं आहे आता मोक्षच आहे. आमच्या आईच्या हातम्याळ गुरुजीनं महाराज म्हणजे आम्हाला कळत नव्हतं त्यावेळेस आमच्या आईनं गुरु केला गायत्री मंत्र. स्त्रीनं गायत्री मंत्र म्हणायचा नसतो. बरं मग म्हणायचं मग ढंगाचा तर मग आमची आता कधी कधी बसते एखाद दिवशी ओम भूगोर स्वा असं. आता कसा मोक्ष मिळा. एकदाची तर घटना महाराज आम्ही काही बोललो थोडं धर्माविषयी. मग काही धर्म ठिकाणी आम्हाला फोन करून जरा डिस्टर्ब करायला त्रास द्यायला सुरुवात केली. मग काही बजरंग दलाची मंडळी आश्रमात आले. बाबा तुम्ही काही भिवू नका बिनधास्त अजून बोला अजून आपण व्हिडिओ काढून प्रचार करू. आम्ही महिनाभर 25 पोरं आश्रमात राहतो घरच्या भाकरी आणून खातो. एवढी हिंमत आल्यावर मग मला बरं वाटलं. मग ते आले आमची आई गेली त्याच्याजवळ त्या बजरंग दलावाल्याजवळ म्हणजे बापा मा पोराला बोलून राहिले फोन करतात बापा पोटाला पालू बांधून पोरगा सांभाळला काही सांगायला लागले. त्याला माया घोडी भाडी बोलत असते. मग ते पोरं बजरंग दलाला आईला म्हणता आजी असं असते बाबाजवळ ज्ञान आहे. मग ते थोडंसं बोलतात. आम्हाला ते ज्ञान नाही आम्ही तसं बोलू. आमच्या पुढे जर आले तर आम्ही ठोकू देईल पण बोलता येत नाही बा. तर माऱ्या हाण्याचं तुम्ही घेऊ नका आम्ही आहो. पण ते बोलण्यासाठी बाबाच पाहिजे. जर बाबा नाही बोलले तर मग आपल्या हिंदू धर्माचं काय होईल. आमची आई काय म्हणते माहिती ते आमचे म्हणते भाऊ आपल्याला त्या हिंदूचं काय घेणं आपल्याला त्या हिंदूचं काय घेणं देणं. आपण आपलं वारकऱ्याचं पा बाबा त्या हिंदू ते पाच एकमेकाकडे मी तिथंच बसेल. तसंच आहे तिथे काही बोलाच ना जाते ते कळत ना नेमकं काही. ते हिंदुत्वासाठी मरून राहिले आणि आमचे म्हणजे आपल्याला ते हिंदूचं काय घेणं. ते हिंदूचं पाहून पायच बसतील बाबा. आपण आपल्या वारकऱ्याचा टाळा टाळ हिना बाबा विढला विढला. साधना इतकी कठीण. पूर्वमीमांसा मोक्ष देते पण उच्चार छान लागतात. ओम शन्नो भवन्तु वाजिनो हवे गुदेवताता मितद्रवः सर्गाः जम्भयन्तो इम्रककुरक्षाकुशिसण्याम्यस्मेद्यु यवन्नमीवाः. ओम समिधाग्निन्दु वस्यताघृतैर्बोधयता तिथिम् अस्मिन् हव्याजुहोतन. जमलं गे हे असं म्हणलं की मोक्ष मिळतो कर्माच्या वाया.
पण आता देवाचे द्वारे उभ्यानं शेण भरिले हे कोण शिकवा. म्हणून शॉर्टकट एक नाम घ्या, ते सगळं त्याच्यामध्ये येऊन जाते. काय नो हे केले एका चिंतिता, पण नेमकं काय होते ते तर सांगा. काय नो हे केले, एक तर साधना सगळ्या होतात एक, आणि दुसरं हे साध्याकडे लागते महाराज. पण याच्यासाठी अध्यार करावा लागतो थोडा. अध्यार करते का तुम्हाला कशाला म्हणतात? काय रे अध्याराचं लक्षात? प्रकृतोपयोगी कल्पना अध्यार. प्रकृत प्रसंगात दिसत नसलेला शब्द मानायचा, त्याला अध्याहार म्हणतात. पंक्तीत वाढतात पालोक, मग ज्याच्या हातात भाजीचं असते मग तो काय म्हणते, भाजी घ्या भाजी घ्या, असं पुरं वाक्य थोडी बोलते. भाजी 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 असं भाजी भाजी म्हणत जातो. चपातीवाला, आता चपाती तुमच्याकडे काय माहित, आमच्याकडे पोळी 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 पोळी, तुमच्याकडे तेच म्हणतात पोळी म्हणतात. हो खरं बोला, मला नाही वाटत खरं बोलत. पोळी हा मग का तुम्ही कोणा जिल्ह्यातल्या? कोल्हापूर नाही, सोलापूरचे. हा प्रॉपर इथे. मग यायच्याकडे कसं पोळी म्हणते. ठीक आहे, धन्यवाद. तर पोळी हा शब्द आहे, म्हणतो कायचा विषय चालतो. मूळ शब्द काय पोळी, पण म्हणते को पोई. काय पोई गुई. गुळाला काय म्हणतात तुमच्याकडे? बरं गुड म्हणतात त्यांच्याकडे. डाळ डाळ डाळीला काय म्हणतात तुमच्या? नाही नाही थांबव, डाळीला काय म्हणतात? डाळ. असं 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 ठीक आहे ठीक आहे, मग काही विषय नाही. पण मग ते हे सहसा आपल्याकडे कोणी डाळीला काय म्हणतात? डाळ. पोळीला पोळी, गुळाला गुई. आणि मग आता कसं अंशन्न बाबांतो झाला मातेर, मोक्ष नाही भेटणार, नरकात जावं लागेल. हे झालं. आता हा विषय हा चालू होता की एखादा भाजी वाळून राहिला तो भाजी 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 म्हणत जातो. पोळी वाळणारा पोई 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 म्हणत जातो. तो पूर्ण वाक्य बोलतो का? पोई घ्या भाजी घ्या नाही बोलत, पण समोरच्या माणसाला कळून जाते. यानं जरी घ्या द्या म्हटलं नाही तरी ह्या भाजी घ्या हे शब्द हे क्रियापद तो लावते. शब्द तिथं नाहीये, पण योग्य शब्द मनानं मानणं याला शास्त्रामध्ये अध्याहार म्हणतात. काय नव्हे केले, इथं अध्याहार करा एका प्राप्त शब्दाचा. काय नव्हे प्राप्त केले, काहीही मिळतं, कोणतंही फळ मिळतं. मग नेमकं कोणतं मिळतं महाराज? संसारातलं मिळतं की परमार्थातलं मिळतं? काय नव्हे केले. तुकोबारायांची भाषा पहा. मी एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. एक होती गंगून, एक होती संगू, देराणी जेठाणी. तुमच्याकडे देराणी जेठाणी तर कळते ना. थोडस याच्या भाषेत जर बोलायचं झालं तर जावा जावा है ना, जावाच म्हणतात ना. हा जावा 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 म्हणजे काय? ज्या कधीच एकमेकीले यावा यावा म्हणतच नाही. ज्या जावा जावा देराण्या जेठाण्या कधीच नाही यावा यावा नाही, कायम जावा जावा. ते नुसती दिसली की बायाचे असे होटन असे गाल हलवतात ना भाऊ, त्याहीच प्रॅक्टिस ती. मग अशी गंगून संगू झालं दोघीचं भांडत. आता गंगी होती वारकऱ्याची पोरगी, संगी होती पेदाळाची पोरगी. म्हणजे संगीनं बेकार शिव्या द्यायला लागली. आता ते झालं भांडण. तिनं उदळत घेतलं गंगेला शिव्या द्यायला. गंगी माय माय ग अग ग गंगू ग असं कसं ग तसं कसं ग, याच्या पलीकडे तिला येईना. पण दुसरं काय, आता ते शिव्या देऊन राहिली. गंगीचं आलं जीवावर, अर्धा एकर वावर हिशाला गेलं होतं. हे गंगी म्हणते संगीले की मरीन पण तुझ्या वावरात येणार नाही, आणि माझ्या तोंडानं चुकू नाही. आता संगू आजपासून म्हणणार. मग महाराज पोरं होते पायण्यामध्ये, बोल्या चाल्याचं बंद, दोन्ही देराने जेठाने यायचं. आणि हे जर बाया बी बोलायला लागले की बाई संगी म्हणे मले, तर हे कधीच तिचं नाव घेत नव्हते, गपचूप राहील. कारण मी शपथ गेलाय निंबाखालच्या म्हसोबाची की मी आता कधी संगी म्हणणार नाही. महाराज लेकरं लहान होते तर काही विषय नाही, पोरं झाले मोठे, पुरी झाल्या मोठ्या, पुरी आल्या लग्नावर. आणि त्या गंगीच्या पोरला पाहायला, पोरीला आले पाहुणे पाहायला. पोरगी पसंत पडली, नोकरदार पोरगा. आणि ते म्हणले बा मग पहिलं होतं, आताचं काय कसं आहे मला माहित नाही. पाहुणे आले, बैठक झाली की डब्बे मागत, माहिती ना तुम्हाला, डब्बे मागत. मग ते डब्बे घेऊन जायचं तिकडून, गप्पा करायचे काय आहे ते. हे गेले पाहुणे, आणि ते गुखाळीच्या शेजारीला घर एका वारकऱ्याचं, ते डबे काय ते निमित्त ते दिलं फेकून, लागले गोष्टी करायला. पोरगी तर गड्या एक नंबर आहे,
दुसरा जरा जुन्या विचाराचा माणूस, पोरगी एक नंबर आहे भाऊ, पण म्हणे काय, अरे त्या देराण्या जेठाण्याचं जमत नाही, ते एकमेकीशी बोलतच नाही म्हणतात. त्या गंगीनं तर म्हणतात मी बघायच्या म्हसोबाची शपथ गेलाय की मी कधी संगी म्हणणार नाही. त्या वारकऱ्याला कळालं ह्या दोघी बोलत नाही, एवढा चांगला संबंध हातातून जाते. वारकरी पोरगा, नोकरदार पोरगा, तो वारकरी आला गंगीच्या घरी. गंगीला म्हणते, गंगे हे माया नातेवाईकातलेच आहेत पाहुणे. ओ बाबा, भाऊजी, काका, नाना, काही करा बुवा, हुंडा थोडासा कोण सरसा देऊ, पण हे लग्न झालं पाहिजे. तो म्हणते होते, पण तू तिच्याशी बोलत नाही ना. म्हणे कोणाशी? संगीच्या. नाव नका काढू तिचं. अगं त्या नसतं वाया गेलं, तू म्हणता नाव नका काढू तिचं. तू जर तिच्याशी बोलशील तर जमते. आता असं झालं, हिला वाटत नाव, आता तो जो महाराज आला होता तो गावातला म्हसोबा म्हणतो, गावातला मुख्य महाराज, त्याला जर ऐकलं नाही त्याचं आणि हिला जर संगी म्हटलं नाही तर तो गावातला महाराज गावभरण सगळीकडे सांगत सुटणार की हे गंगीच लय बदमाश आहे. मी घरी गेलो, एवढा मोठा माणूस वयाचा, हा, आणि तिला म्हणलं तिच्याशी बोलली नाही, बदमाश आहे. मग आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येणार नाही. आणि जर तिला वाटलं संगी म्हणा तर निंबाखालच्या म्हसोबाची शपथ घ्यायला. आणि तो म्हसोबा जर कोपला आणि वावर जर पिकलं नाही तर काय करायचं? म्हणजे या गंगीला अडचण आली. संगी म्हणा तर म्हसोबा नाराज, संगी नाही म्हणा तर गावातला म्हसोबा म्हणतो, गावातला महाराज नाराज. म्हणजे दोन्हीकडे तिला अडविहीर झालं. पण गंगीला हुशार, ह्या बाया हुशारच असतात. या बायानं काय, तिनं संगी नाही म्हटलं, तिला तिच्याशी बोलायचा भाव आहे ना. मग ती त्या संगीच्या पोराचं नाव होतं गण्या. ती आवाज देते, ओ गण्याची माय. निंबाखालचा म्हसोबा नाराज होईल का? कारण त्या म्हसोबाला काय शपथ दिलाय? संगी म्हणणार नाही, संगी म्हटलीच नाही, गण्याची माय. आणि गावातला म्हसोबा नाराज होईल काय? कारण त्याचं तात्पर्य काय होतं? हिनं बोलावं, हिनं संगी नाही म्हटलं पण गण्याची माय म्हटलं, म्हणजे बोलली, दोन्ही खुश. तसं आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी प्रपंचन परमार्थ करणाऱ्या दोघांनाही खुश केलं. गंगी बी खुश, म्हणजे गावातलाही म्हसोबा खुश आणि वावरातलाही म्हसोबा खुश. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. महाराज हिरीला पाणी लागते काय? अरे काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. महाराज पोराचं लग्न होते का? अरे काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. महाराज पोराला नोकरी लागते का? अरे काय प्रश्न आहे, काय नव्हे केले. महाराज लेकरा माझ्या पुरीला पोरगा होईल काय? अरे काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. संसारिक गेले ना आला बा मोक्ष मार्गातला माणूस. तो महाराज मला या संसाराचं काहीच घेणं नाही. विवेक मिळते काय? विवेक. अरे काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. वैराग्य मिळते का? अरे काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. गावातलाही म्हसोबांनी बघालचाही म्हसोबा, पंचिकालाही समाधान आणि पारमार्थिकाचंही समाधान. तुम्ही प्रपंच करण्यासाठी नामस्मरणाकडे आले. काय नव्हे केले. हलायुध नावाचा जप केला तर भांडणात विजय मिळतो. अधीप नावाचा जप केला तर दुकान चांगलं चालते. अच्युत नावाचा जप केला औषध घेताना तर औषध लवकर लागते. शेतात गेल्यावर पृथ्वी महाराज की जय म्हणून शेतातले कामं करायला सुरुवात केली तर शेत चांगलं पिकते. रोज एक माळ जर पुरुषोत्तम नावाची जपली तर स्मरणशक्ती वाढते. श्री नरसिंह जय जय नरसिंह या मंत्राला 21 वेळेत जपलं तर कोणतंही काम आपोआप मार्गी लागते. जर तुम्हाला जास्त जप करायला जर वेळ नसेल तर ही या नामाची शक्ती आहे. संसारातली कामं होतात. आणि नामस्मरण केल्यावर मोक्ष भेटत नाही. अरे तो तर गाठीलाच बांधलेला असतो, मग काहीच विषय नाही. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. पण महाराज वेदानं लय साधनं सांगितली, ती जर केले नाही तर अरे काही गरज नाही, एकाच सगळंच त्या भंगाचं दुसरं चरण. सर्व साधनाचे सारा, 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 सर्व साधनाचे सारा. भावा सिंधू उतारी पार, भावा सिंधू उतारी पार, सर्व साधनाचे सारा, सर्व साधनाचे सारा,
ओंकार सगळ्या साधनाचं हे सार आहे. सार कशाला म्हणतात? उत्तरोत्तरोत्कर्षत्वम सारत्वम. क्षणाक्षणाला ज्याचं महत्व वाढत जातं त्याला सार म्हणतात. आपल्याला व्यवहारामध्ये फक्त तुपाला सार म्हणतात. का? कारण ते दिवसेंदिवस वाढतं. या वर्षाचं तूप असलं तर 700 रुपये किलो, मागच्या वर्षाचं असलं तर 800 रुपये किलो. आमच्या येरडीला एका जणाजवळ 75 वर्षाचं तूप आहे. त्याला ते लाख रुपये किलोनं मागून राहिले, पण कोणाला काही देत 2 किलो आहे म्हणजे त्याच्या घरी. मग अहो काय करता? त्याचं तो ते जाणताय त्याच्यातला म्हणून त्यानं ठेवलं. नाही आपल्याला काय म्हटलं घे बाबा, कुणी मी त्याच्यापेक्षा इकडे 50 किलो विकत आहे. 2 लाख 1.5 लाख रुपये किलोनं मागितलं त्याला. आमच्या सोयऱ्यातलाच आहे, पण नाही दिलं महाराज त्यानं. का? जेवढं जुनं, समजा 100 वर्षाचं तूप आहे अधिक किंमत, 200 वर्षाचं तूप झालं तर त्याला अधिक किंमत, 300 वर्षाचं झालं तर अधिक किंमत, 400 वर्षाचं झालं तर मग नाही. मग त्याचं विषात रूपांतर होतं. 400 वर्षाचं तूप विष बनतं. म्हणजे तूप सार आहे, पण 400 वर्षापर्यंत वाढत गेलं आणि पुन्हा घटत गेली गुणवत्ता. पण नाम असं आहे, याच्यासारखं दुसरं सार नाही. उत्तरोत्तरोत्कर्षत्वम सारत्वम. क्षणाक्षणाला वाढत जाणं शक्ती, याला सार म्हणतात. आणि ते नाम आहे. एवढं आता आपण फक्त शेवटचं प्रमाण म्हणूया. योग याग तपे केली तया आणि अमुपे. ज्यानं नाम केलं त्यानं योगही केला आणि यागही केला आणि तपही केलं. महाराज रोहिदास महाराजांनी गोरक्षनाथाला पाणी दिलं होतं त्या चर्मकुंडातलं. यांनी म्हणले मला तहान लागली, गोरक्षनाथ म्हणले. मग त्यांच्यावर जे होतं त्यातलं घेतलं आणि त्याला टाकून लाल जरत चांबड्याचं भिजल पाणी ते पाहिले का हेकस काय प्यावं. इकडे पाय तिकडे पाय ते घेतलं. त्यांनी गेले निघून कबीर महाराजच्या घरी. आणि कबीर महाराज जवळ इकडे ठेवलं. आणि कबीर महाराजची पोरगी होती कमाली. महाराज कबीर महाराजांना 2 मुलं होती, एक कमाल आणि दुसरी कमाली. संसारिक होते कबीर महाराज, पण पूर्ण आयुष्यात एकदाही स्त्री संग केला नाही कबीर महाराजांनी. मग तुम्ही संग केला नाही, 2 पोरं कसे काय? ते देवाने दिले होते. मुर्दा आला वाहात आणि महाराज म्हणले अरे तुला तर परमार्थ करायचा, कसा काय बसला? ओट. ते पोरग उठलं महाराज. लोक म्हणायला लागले वा महाराज जी आपने तो कमाल कर दी. त्या पोराचं नाव काय पडलं? कमाल पडलं. काही 4-2 वर्षानं पोरीचा मुर्दा आला वाहत. मग तिलाही महाराजांनी म्हणले तुला तर खूप मोठा पराक्रम करायचा आहे, ओठ. ती पोरगी उठली. मग कमालाची बहीण कोण? कमाली. म्हणून तिचं नाव कमाली ठेवलं. ते औरस नव्हते, महाराजांच्या देहापासून निर्माण झालेले नव्हते. तशी कमाली. तिनं पाहिलं महाराज ते चर्मकुंडातलं पाणी. गोरक्षनाथाला विचारते काका वो क्या है? आता काय सांगावं, काय है? काही नाही बेटी, वो कुछ नहीं. हाँ मुझे तो शरबत दिख रहा है, वो तो काय करावं, मुझे दीजिए पीने के लिए. आता या पोरीला द्या प्यायला. तिथं जर पोट दुखलं तर कबीर महाराज दांडवस टाकतात आपल्याला. पण पोरगी ते लेकरू गोरक्षनाथ कबीर महाराजांची गप्पा गोष्टी करतात तर लोक गेली मागून आणि पिलं ते शरबत. इकडून पाहतात शरबत काय चर्मकुंडातलं पाणी. आता पोरीची तब्येत बिघडली तर आपल्याला महाराज खाना आहे. लगेच गोरक्षनाथ निघून गेले. पोरगी मोठी झाली, लग्न झालं, मुसलमान. आता लाहोर प्रांतामध्ये जे आज पाकिस्तानात आहे तिथं त्या पोरीला दिलं. आणि गोरक्षनाथ आपल्या नाथ धर्माच्या प्रचारासाठी निघाले आणि हातामध्ये कटोरा घेतलेला. आणि ते त्या अंगडशा फकीरासारखं म्हणायला लागले हा भरून द्या. त्याला मी काय आमिष दाखवायला लागलो. कोणाच्यानंच भरत नव्हता. कमालीनं नवऱ्याला सांगितलं अहोजी जरा जय चाचा को बुला केलं. चाचे त्यांना 1008 श्री श्री अनंत श्री गुरुवर्य सगळं लावतात लोक. दुकाका म्हणून राहिले. म्हणत घरी गेले म्हणे मेरे औरत ने आपको बुलाया. गेले महाराज गोरक्षनाथ. मैं ये आपका कटोरा भर के देती हो. कटोरा पुढे केला महाराज. तिनं फक्त 1 चमचा भर भात टाकला. वर उतू गेला आणि गोरक्षनाथ भुजले त्याच्या खाली. आश्चर्य वाटलं, एक इतनी शक्ती का असे, एवढी पावर तुझ्यात कशी आली? काका हे तुमच्यामुळे आले. काका मला कशी काय ओळखते तू? तू कबीर महाराजांना, तुम्ही कबीर महाराजांना ओळखता का? वा कबीर महाराजांना ओळखतो. मी कमाली आहे काका. अरे बेटी अच्छा तू आहे. मग तुझ्यात शक्ती कशी आली? तुला बाबाने काही साधना सांगितली काय? बाबा कुठं लक्ष देतात आमच्याकडे? तुमच्या कटोऱ्यातलं शरबत पिली काका तेव्हापासून हे शक्ती. कटोऱ्यातलं शरबत ते आठवलं गोरक्षनाथाला लेखा येतं. चर्म चांबड्याचं पाणी होतं आणि कटोऱ्यातल्या शरबतानं असं कसं काय झालं? काका तुम्ही ते पेली मी तेव्हापासून जे मी म्हणीन कोणाला पोरगा नाही तुला पोरगा लगेच होते का? पोरगी नाही पोरगी लगेच होते. एखाद्याचं जर लग्न होत नसलं आणि जर म्हणलं मी लग्न होते लगेच होते काका. मी ना म्हणलं ते होते.
गोरक्षनाथाच्या लक्षात आलं हा श्री संत रोहिदास महाराजांचा प्रसाद आहे. काय वारकरी संप्रदाय हो, जात नाही ना पात नाही, फक्त साधनेला किंमत आहे. हा आमचा बाबा आणि तुमचा बाबा, तू आणि तुझा बाबा दोघंही झाले कोणावर काम. अरे सगळे बाबा आपले असतात, त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. बाबा कोणाचा गिराचा नसतो, एका देव त्या बाबाईच्या मागं फिरतो त्याला बाबा म्हणतात. तुझा बाबा कसा काय, देवाचा होत नाही बाबा, एवढी साधना असते. लगेच गोरक्षनाथ भर काशीमध्ये गेले आणि रोहिदास महाराजांच्या चरणावर पडले. तो प्रसाद द्या. गोरक्षनाथ रोहिदास महाराज म्हणले तो प्रसाद जिथं जायचा होता तिथं गेला, तुम्ही जावा. गेला तो प्रसाद कोणाकडे, आमच्या कमालीकडे. योग याग तपे केली तयाने अमुपे. मग ठीक आहे महाराज, मग आम्ही उद्यापासून जपत जाऊ. मग काय जपायचं, ओम क्लीम ह्रीम ट्रीम. तसलं नाही जपायचं. मग कसलं जपायचं, अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे जपाय, 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 तुका म्हणे जपाय. मंत्र प्रियंकरी सोपा, मंत्र प्रियंकरी सोपा. सर्व साधनाचे सारे, साधनाचे सारे, सर्व साधनाचे सारे, साधनाचे सारे. मंत्र प्रियंकरी सोपा, मंत्र प्रियंकरी सोपा. सर्व साधनाचे सर, साधनाचे सर, सर्व साधनाचे सर, साधनाचे सर. सिंधू तरी पार, भावा सिंधू उतारी पार. सिंधू तरी पार, पार, भावा सिंधू तरी पार. भाव सिंधू तरी पार. उतरे पर, उतरी पर. उतरे पर, उतरी पार. बाबा सिंधू उतरी पार. सर्व साधनाचे सार, साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, साधनाचे साधनाचे सार. त्रिअक्षरी सोपा तुकोबारांचा सोपा, 3 अक्षराचा मंत्र जपा. विठ्ठल विठ्ठल है ना. ओ महाराज आम्ही तर राम राम म्हणतो. हा ठीक आहे, चालतं. याला शास्त्रामध्ये उपलक्षण म्हणतात. 3 अक्षराच्या उपलक्षणाने जेवढे मंत्र असतील ते सगळेच्या सगळे कोणताही मंत्र तुम्ही जपू शकता.
यांना मिळतं काय? महाराज परमार्थ आणि प्रपंच दोन्ही साध्य होतं. कष्टले संसारशिनी ज्ञानोबराय म्हणतात जे देव येती गाढाने तया ओ दे जेने नामे तो संकेतू हा ब्रह्माचा बोला फिटावा परी अद्वैतत्वे तो भेटावा ऐसा मंत्र देखिला कवणे वेदे बापे. ब्रह्माचा आबोला फेडणार अशी शक्ती या नाम मंत्रामध्ये आहे. तर त्याचा जप तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा असो मंडळी. थोडक्या वेळात जसा भंगावर प्रकाश टाकता आला आम्ही तसा टाकण्याचा प्रयत्न केला. यदत्र सौष्ठवम किंचित तत्सर्वम मे गुरोर मे नाही यदत्र असौष्ठवम किंचित तत्सर्वम मे गुरोर नाही. बोलिलेले कुरे वेडेवाकडे उत्तर करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. पुनश्च रामकृष्ण बाबा अंबुसकरांना धन्यवाद देतो की तुमच्यासारख्या सुज्ञ श्रोत्यांच्या दर्शनाचा योग दुसऱ्यांदा आला. पहिल्यांदा गावकऱ्याशी तर अजून मी आमचा परिचय नाही. आमच्या आश्रमाचेच विद्यार्थी श्री हरिभक्त परायण किशोर महाराज काळे त्यांच्यामुळे येण्याचा योग आलता. आज अंबुसकर बाबांमुळे आलो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर महाराज